नमस्कार मित्रांनो, मंत्रालयामध्ये दिव्यांग बांधवांसाठी आढावा बैठक घेण्यात आली। मित्रांनो, दिव्यांग कर्ज योजनेची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवणे हेच आपले ध्येय आहे। त्या दृष्टीने दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा सविस्तर आढावा घेतला आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्देश या ठिकाणी मंत्री अतुल सावे यांनी दिलेले आहेत। ते आपल्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे मंत्री आहेत। तर मग या आढावा बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे ते पुढील प्रमाणे या बैठकीत महत्त्वाची विषय घेण्यात आलेले आहे, ज्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठी मदत होणार आहे। पेन्शनबाबत सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। मग सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या कर्ज योजनांची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे। राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या कर्ज वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करून इतर मागास वर्ग म्हणजेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या व्याज परतावा योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत। सध्या दिव्यांगांसाठी वैयक्तिक कर्ज मर्यादा 50,000 रुपयावरून वाढवून 5 लाख रुपयापर्यंतचे करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक फिरत्या वाहनांवरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी। या योजनेअंतर्गत सुमारे 3.75 लाख रुपये किमतीचे ई-व्हेकल लाभार्थ्यांना देण्यात येणार असून सन 2025-26 मधील ई-व्हेकलचे वितरण जलद गतीने करण्याच्या सूचना मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या आहे। दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेत किमान 1% निधी राखीव ठेवण्याबाबत मार्गदर्शक सूचना सुद्धा या ठिकाणी तातडीने देण्याचे निर्देश दिलेले आहे। सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदांचा सेवा प्रवेश नियम जलद गतीने करून विभागाचे कार्यालय लवकर सुरू करावीत। UDID कार्डचे वाटप जलद गतीने करावे। तसेच संजय गांधी निवृत्ती वेतन योजनेची रक्कम दरमहा दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत खबरदारी घ्यावी असे मंत्री सावे यांनी सूचित केलेले आहे। बैठकीत महामंडळाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वाचा आढावा या बैठकीत घेण्यात आलेला आहे। तर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।